नमस्कार. शेळी पालनाच्या दुनियेतला अजून एक सर्वात मोठा महत्वाचा आणि आफ्रिकन बोर जातीवरला विशेष फार्म. माझ्यासोबत एक विशाल भाऊ विशाल दहीहंडे. इंस्टाग्रामवरती यांचे भरपूर व्हिडिओ तुम्ही पाहिलेत. खास करून फुल ब्लड लाईनचे जे काही नर आहेत, मादे आहेत आणि त्याचं प्रोडक्शन. तर चॅनलवर मनापासून स्वागत तुमचं. विशाल भाऊ. नमस्कार. 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 हा सेटअप हा नवीन आहे आणि मला वाटतं हा व्हिडिओ बाकीच्या दुनियेमध्ये पहिल्यांदाच ह्या सेटअपचा हो, चाललाय. पहिले तर पहिल्यांदा आपण सेटअपवर थोडंसं चर्चा करूया, नंतर ह्याच्यावरती. साधारणतः साईज आणि खर्च किती आला? याची साईज 100 बाय 50 चा शेड आहे आणि खाली जवळपास अर्धा एकर आपण मोकळा मोकळं रस्ता ठेवलेलं केलेला त्या आहे परिसरामध्ये त्या मध्ये राहतील. आणि जवळपास 35 लाखाच्या आसपास खर्च केला आहे. 100 बाय 50 50 साठी 35 लाखाचा. खालनं हाईट पण तुम्ही खूप जास्त हो. घेतलेली. कोंबड्यांचं नियोजन आहे भविष्यातलं? नाही, कोंबड्यांचं नाहीये नियोजन, पण मग लवकर लवकर जमा करायचं काम नाही, त्याच्यामुळे जास्त हाईट घेतली. आपला ट्रॅक्टर पण गेला पाहिजे. ट्रॅक्टर पण गेला पाहिजे. त्याच्यामुळे कोंबड्यांनी थोडं पिसवांचा प्रॉब्लेम वाढतो, त्याच्यामुळे कोंबड्या व्हेंटिलेशन साठी मुद्दा आणि हो. कोंबड्या नकोच कोंबड्याच. मी थोडस न राहवत पण ह्या म्हणजे मादेवरती येतो. हा. कारण मी मगापासून पाहिलं ह्या पहिला रो आहेत, पहिला रुपये म्हणजे पाठरच आहेत थोडक्यात. हा. एवढ्या मोठ्या क्वालिटीमध्ये पाठर पहिला रो ज्यावेळेस बनतात, तर काय नेमकं आपल्याकडचं स्पेशल ट्रीटमेंट काय असते? स्पेशल ट्रीटमेंट नाही, जेनेटिकच असतं. बर. कोणतंही जनावर जर बनायचं झालं तर ते जेनेटिकवर असतं. बरोबर. त्याचं काय जेनेटिक आहे ते त्याच्या एज आल्यानंतर दाखवून देतं. आता ही फिमेल एक 15 महिन्याची 16 महिन्याची फिमेल आहे. आता हिचं वेट जवळपास 65 ते 70 किलोच्या आसपास हिचं वजन आहे आता सध्या घडीला. आणि ही पहिला रुपाट आहे. आता 3 महिन्याची गाभण आहे, अजून 2 महिन्यांनी डिलिव्हरी कराल. ह्या कप्प्यातल्या जेवढ्या माद्या आहेत ह्या सगळ्या पहिला रो आहेत? सगळ्या पहिल्या लावलेल्या आहेत का सगळ्या? नाही, यातले 4-5 मोजून लावलेले आहेत, ज्यांची साईज चांगली 60 किलोच्या आसपास वजन झाली होती, त्याच शेळ्या लावल्या. बाकीच्या नाही लावल्या अजून. ह्या पावसाळ्यामध्ये लावू, जून मध्ये. पुढचा जो कप्पा आहे ते पिल्ल आपल्याला जे दिसत आहेत हे किती वयाचे आहेत सध्या? कारण हे सगळे एक 4-5 महिन्याच्या आजचे पिल्ले आहेत सगळे. 3 महिन्यापासून 5 महिन्यापर्यंतची पिल्ले आहेत. 3 पासून 5 महिन्यापर्यंतची सगळी पिल्लं आहेत हो. सगळी. तर मला एक मुद्दाम आवर्जून थोडस आपण मध्ये जाऊ. एखादं पिल्लू आपण जवळ हातात धरून मला दाखवा, हा. त्याची काय क्वालिटी आणि किती वय फुल ब्लडचं पिल्लू आहे. तुम्हाला हे एक पिल्लू दाखवतो. याची आई आणि याचे वडील दोन्ही आपल्या जवळचेच? हो, फुल ब्लडचे आहेत. आणि याचं आता हे 4 महिन्याचं पिल्लू आहे. जवळपास याचं वजन आता सध्या घडीला 32 ते 33 किलोचं पिल्लू आहे. याचं बोन साईज वरूनच बोन कळायला. साईज आणि साईज chest. काय आहे त्याची बघा, चेस्ट बघा ना त्याची हम्म. क्वालिटी, चेस्टची ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर रोमन नोज ते हा. एकदम परफेक्ट पिल्लू आहे. हे पण पिल्लू जवळपास हे त्याच वयाचे. सगळेच पिल्लं आता जी मस्ती करायलेत किंवा हे करायलेत त्या पिल्लाची जर क्वालिटी पाहिली तर A1 क्वालिटी. हा, मी थोडस मुद्द्यावरच येतो, मला हा. पण राहावं झाले. ह्या पिल्लांच्या याच्यात विक्री आता माद्या आणि नर दोन्ही बी जे तुम्ही नवीन लोकांना देतात बोर मध्ये उतरणार, कारण बोरचं ते मार्केट होतं हो, पहिले त्या मार्केटमध्ये तर काय विषयच नव्हता. आताच्या कंडिशनला कसं विकल्या जाते, तुमच्याकडून कसं विकतात तुम्ही? मी जनरेशनचे पिल्ल जवळपास मेल 25,000, फिमेल 30,000 ह्या रेटने जनरेशनचे पिल्ल देतो. आणि फुल ब्लडची जी पिल्ल आहेत हे मग क्वालिटीच्या हिशोबाने 80,000पासून मेलची स्टार्टिंग होते. बर. तर मग 1.5 लाखापर्यंत फिमेल 3-4 महिन्याची आपण विकतो. बरं, एक थोडासा अजून प्रश्न. आता तुमचं इन्स्टावरती एवढं क्रेज आहे, इन्स्टाच्या माध्यमातून ऑल ओव्हर भारतामध्ये भरपूर लोक येऊन घेऊन जातात. काय लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला? म्हणजे विक्रीला फुल ब्लडला कसा येतो आणि याला कसा येतो? नेगोशिएट करतात किंवा पाहिजे तशी किंमत देतात? क्वालिटी असल्यावरती काही एवढं आपल्याला निगोशिएशनची पण गरज नाही पडत. लोक आपल्या इथे येऊन घेऊन जातात आणि सॅटिस्फाईड पण असतात की बाबा क्वालिटी घेतली आपण. त्यांचे आई वडील कशी क्वालिटीचे काय बनतील पिल्ल, ते पिल्ल जेनेटिक दाखवून देतं शेवटी. आता एक शेतकरी आहे समजा, शेळी पालक आहे, त्याला 10-5 आफ्रिकन बोर घेऊन सुरुवात करायची. 10 किंवा 5 किंवा 20 पासून सुरुवात करायची. तुमचं काय म्हणणं राहील? कशी त्यानं सुरुवात करावी, कसं जावं आफ्रिकन बोरवर? आफ्रिकन बोर मध्ये शक्यतो सुरुवातीपासूनच चांगल्या ब्लड लाईन मध्ये काम केलं पाहिजे. बरं. तुम्ही जनरेशनच्या जरी चांगल्या फिमेल घेतल्या आणि एक फुल ब्लडचा मेल घेतला तर 5+1 मेल म्हणजे 6चा लॉट जरी घेतला तर चांगल्या उत्पन्नाची आशा धरू शकतो. फुल ब्लड वरतीच उतरावं की जनरेशनचे काही घेऊन एखाद दुसऱ्या फुल ब्लड वर काम करावं? तुम्हाला काय वाटतं? पूर्णपणे फुल ब्लड वरती तर नाही जावं, कारण की त्याची विक्री पण तुम्हाला जमली पाहिजे. हा. त्याच्यामुळे जनरेशनचे फिमेल आणि फुल ब्लडचा मेल हे परफेक्ट कॉम्बिनेशन असतं.
बरोबर आहे. आता इथं एक मुद्दा नोटीस केला का विशाल भाऊचा, आफ्रिकन बोरवरती मागच्या जवळपास 7 वर्षापासून काम चालू आहे आणि त्यांचं एक म्हणणं आहे की जनरेशनच्या काही माद्या घेऊन सुरुवात जरी करायची म्हणलं, तुम्ही जसं म्हणले की 20 पासून तुम्ही माद्या आणि 30 पासून माद्या देताय आणि 20 पासून नर देताय, तर मग ह्या क्वालिटीवरती जर काम करायचं जरी म्हणलं आणि एखाद दुसरं तुम्हाला ज्यावेळेस इंटरेस्ट वाढेल त्यावेळेस याच्यावर जाऊ. हा. आपण थोडं स्ट्रक्चरवर येऊ किंवा आपला मदर स्टॉक जो आहे त्याच्यावरती जाऊ. आपल्या माद्या कशा आहेत किंवा मोठ्या माद्या एकदम जर चला सुरुवात करायची तर त्यांनी कसं जावं मोठ्या याच्यावरती? मोठ्या आपल्या इथून तर आपण नाही विक्री करत, पण मग आता हे जनरेशनच्या माद्या आहेत. अच्छा, हे थोड्या साईजला मोठे, आता यांची डिलिव्हरी झाल्यामुळे थोड्या ही त्यांची पिल्ले आता 1 महिन्याची आजची. हा, ही जी बाजूची आहे ती एका महिन्याच्या आतली पिल्ल आहेत. हा, एका महिन्याच्या आतली पिल्ले आहेत हे. आणि या जनरेशनच्या शेळ्यांची पिल्ले आहेत ते. बरोबर. त्याच्यामुळे थोड्याशा खराब झाल्यात. नाही, पिल्लाची माय आता थोडीशी याच्यावर हेच असते, त्यात काही विषयच नाहीये. साधारणपणे एखाद्या व्यक्तीला जेव्हा जनरेशनची मादी मोठी विकत घ्यायची असते ती कितीला पडू शकते? आपल्याकडनंच नाही, कुठून जरी घ्यायची झाली तरी एक अंदाज कसा असावा? तशी क्वालिटीच्या हिशोबानेच माद्यांची किंमत असते, पण एक 40-50 हजाराच्या आसपास मोठी शेळी भेटू शकते. 50 हजाराच्या आसपास, 50 हजारापर्यंत जाऊ शकते. अर्थचक्र आपल्या फार्मचं कसं आहे? म्हणजे वर्षभरामध्ये साधारणतः किती पिल्ले विकले जातात किंवा इथं किती मजूर असतात, किती खर्च येतो आणि आपल्याला किती उरतात? मजूर मी 2 मुलं आहेत माझ्याकडे कामाला सध्या. कंटिन्यू 2 मुलं असतातच, त्यांच्या याच्यावरतीच आहे. आणि तसं बघायला गेलं आपण एक 100च्या आसपास पिल्ले विकतो. 100 ते 120च्या आसपास वर्षाला पिल्ले जातात माझे. तर तेवढ्यामध्ये जवळपास एक 35 लाखापर्यंतचा मतलब टर्नओव्हर होऊन जातो. वार्षिक 30-35 लाखाचा टर्नओव्हर आरामात होतो. आणि आपली शेती असल्यामुळे आपण चारा शक्यतो 75% चारा घरचा असतो आपला. मेथी घास आहे, मक्का आहे. मक्का दाणे पण आपण घरचेच वापरतो, त्याच्यामुळे खुराकाचं पण टेन्शन नाही. आणि फक्त भूस विकत घ्यावं लागतं. भूस आपण विकत घेतो. बागायती शेती आहे ना सगळी, त्याच्यामुळे कुठं तुम्हाला बाहेरनच मागवावं लागतं. आणि बाकी मग त्याच्यावरती काय माणसावरती त्याच्यावरती समजून घ्या 7-8 लाख पर्यंत सगळा खर्च होऊन जातो सगळा. आता ह्या आफ्रिकन बोरचं दिवसभराचं, कारण लोकांना कसं वाटतं नॉर्मल उस्मानाबादी किंवा गावरांचं चक्र सोडा, पण आफ्रिकन बोरचं सकाळ ते संध्याकाळपर्यंतचं चक्र कसं असतं? आपण सुरुवातीची सकाळी 6:30 वाजेपासून सुरुवात होते फार्मची कामाची. तर मग आपण ह्याशी नवीन शेडमध्ये झाडायचं काम नाही, पण मग यांचे गावानी साफ करणं, पाणी बदलणं हे सुरुवातीला होतं. पिल्ले पाजून घेतो आपण एक 6:30 वाजेपर्यंत, 7:30 वाजेपर्यंत पिल्लं पाजणं होऊन जातं. मग खुराक टाकला जातो. आता खुराकामध्ये जवळ 2-3 असतं, शेंगदाणा पेंड, मक्का, मिनरल मिक्सचर, मीठ जसं असलं त्या हिशोबाने, चुन्नी खुराक टाकतो. मग एक 10 वाजेच्या आसपास सुका चारा पडतो. 10 वाजता सुका चारा पडल्यानंतर तुरीचं भुसा आहे सध्या चालू आपल्याकडे. आणि 12-1 वाजेच्या आसपास आपण मक्काची कुट्टी टाकतो. आता सध्या हिरवी आहे, पण पूर्ण वर्षभर आपण सॅलेज तयार करून ठेवतो. मुरघास तयार असतो, त्याच्यानेच टाकत असतो. आणि संध्याकाळच्या टायमाला मेथी घास असतो. म्हणजे एवढे 2 टाइम हिरवे चारे, 1 टाइम सुका आणि 1 टाइम खुराक, याच्यावरती दिवसभराचं पूर्ण शेड्यूल. आता थोडस शेडच्या संदर्भात कप्प्यांच्या साईज काय ठेवल्या आता साधारणतः? प्लास्टिक वगैरे कसं मागवलं, ह्या सगळ्या गोष्टी? आता हे पॅलेट जे आहेत खालचे प्लास्टिकचे, हे कसे पडले आपल्याला, कसे मागवले होते? आपण हे ऑनलाईनच मागवले होते प्लॅस्टिकची फ्लोरिंग. तमिळनाडूमधनं एका कंपनीकडनं मागवले होते. आणि ही जी पोर्टेबल गव्हाण होय आपली, ही कशी पडली आणि ही कुठनं मागवली? ही पण तिकडनंच मागवली होती. अच्छा. जवळपास 750च्या आसपास एक गव्हाण पडली ती आपल्याला. तशी ड्युरेबल दिसते, चांगली क्वालिटी आहे. आणि शेडच आपण 20x20चे काय केलेले सगळे 20x20 पण मग जे गव्हाणींचे तोंडची साईज आहे ती शेळ्यांच्या हिशोबाने, जर लहान पिल्लांची लहान साईज, मोठ्या शेळ्यांची मोठी साईज, कमी जास्त उंची त्या हिशोबाने ठेवलेली. अच्छा. काही छोटे छोटे कप्पे केले 5x5चे.
अच्छा. ज्याच्यामध्ये जे सेपरेट शेळ्या ठेवायच्या असेल काही हा, बारक्या काय डिलिव्हरीच्या आपल्याला ज्यावेळेस हे करायच्या त्या टायमाला त्या कप्प्यामध्ये. कप्प्यांमध्ये आता वेगळ्या. ही पद्धत पाण्यासाठी आहे समजा. हम्म. हे प्रत्येकाला एक पाण्याचं आणि एक चाऱ्याचं, चाऱ्याच. ह्या हिशोबाने नळ जाग्यावरती हम्म. त्यांना तिथं टोकरे केलेले आहेत पाण्यासाठी. त्या टोकऱ्यामध्ये ते तिथले प्रत्येक कोपऱ्यामधले ते जाऊन पेणार. तर हे जे स्पेशलायझेशन आहे हे कशासाठी आहेत, म्हणजे काय काय नेमकं कोणत्या मादीला प्रेग्नंट डिलिव्हरी वगैरे तशासाठी? हे सेपरेट म्हणजे काही मेल जर समजून ब्रिडिंगचे मेल असं आपल्याला जर शेळ्या गाभण आहे तर मग ब्रिडिंगचे मेल आपल्याला वेगळे ठेवावे लागेल. बरोबर. त्याच्यासाठी हा कप्पा म्हणजे समजून घ्या. आणि काही शेळ्या जनलेल्यावरती पिल्ल एक ट्रीटमेंट. हप्ता 10 दिवस शेळी सोबत जर ठेवायची असेल तर मग त्याच्यासाठी वेगळ्या कप्प्याची बंदोबस्त. आता हे जे 2 मेल आहेत त्याच्यात हे आपले ब्रीडर्स आहेत की कसं? नाही, हे ब्रीडर नाही आहे आपले. हे आपल्याकडे मुंबईच्या पार्टीचे पलायचे आहे. म्हणजे आपण एक 3,500 रुपये महिन्याने आपल्या इथे ठेवलेले, ते आपल्या इथेच परचेस केले होते आणि त्यांनी आपल्याला इथूनच खरेदी करून इथंच ठेवले. हा, आपल्या म्हणजे ज्याला बकरी ईदसाठी ठेवायचा समजा पलायवरती त्यांना ठेवू ठेवू शकतो. शकतो. आपला जो ब्रीडर खालच्या शेड मध्ये आहे खालच्या शेड तो फुल ब्लड लाईनचा. फुल ब्लड. त्याचं वेट किती आहे बरं सध्या? नाव आणि वेट? आता ब्लास्ट नाव आहे त्याचं. ब्लास्ट. सध्या आपण 100-110 आसपास मेंटेन करतो त्याला. जास्त वेट वाढून देत नाही. 100 ते 110 वरती मेंटेनन्स होतो. आणि दुसरा एकच ठेवलेला आहे की दुसरा आता तयार केला? 2-3 मेल आहेत ब्रीडिंगचे. दुसरा पण 100च्या आसपास आहे वेट त्याचं पण. ब्लास्ट हा मुख्य ब्रीडर समजा ब्लास्ट फुल ब्लड लाईन साठी वापरलेला. ठीक मित्रांनो, हा जो फार्म आहे म्हणजे पाटील बोर गोट फार्म, हा फार्म तुमच्या महाराष्ट्राच्या आपल्या सेंटर पॉइंटला आहे, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. ऍड्रेस पण दिलेला आहे, पाटील साहेबांचा नंबर पण आहे. उद्याच्या रविवारी म्हणजे 22 मार्चला इथे आपण 1 दिवसाचं वर्कशॉप ठेवलंय. म्हणजे मुद्दाम अनाउन्समेंट सांगतो लोकांना, ज्यांना कोणाला महाराष्ट्रातून हे ठिकाण पाहायचंय, सगळ्या गोष्टी किंवा बोरवरती उतरायचंय, शेळी पालनाच्या, आवर्जून या. 1 दिवसाचं नियोजन आहे. दिवसभरामध्ये सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातील, दाखवल्या जातील. त्या हिशोबाने मुद्दाम कळवायचं म्हणून. आणि पाटील साहेब धन्यवाद, तुम्ही व्हिडिओसाठी माहिती दिली आणि इथं अनाउन्समेंट म्हणजे अरेंजमेंट केली त्या सगळ्या गोष्टी संदर्भात. भेटूया 22 तारखेला. पाटील साहेबाचा नंबर आहे, संपर्क आणि पत्ता दिलेला आहे, त्या हिशोबाने तुम्हाला माहिती भेटून जाईल. धन्यवाद.